तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडू नये त्यामुळे भाज्यांचे दर घसरले 50% झालेले आहेत। आपण पाहतोय जोरदार पाऊस आणि 2 दिवसांपूर्वी झालेल्या ईदचा फटका भाजीपाल्याला बसलेला आहे। तर याचा आढावा आमचे प्रतिनिधी विकास मिरगण यांनी घेतला, बघूया। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 547 गाड्यांची आवक झालेली आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता हे भाज्यांचे ढीग जे पडून राहिलेले, कारण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिराईक नसल्यामुळे संपूर्ण व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं दिसून येत आहे। कारण राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय, तसेच 2 दिवसापूर्वी ईद होती, त्याचाही सुद्धा फटका जो आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बसल्याचं दिसून येते। कारण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिराईक नसल्यामुळे संपूर्ण भाजीपाला जो आहे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि तो भाजीपाला फेकून देण्याची वेळ जी आहे व्यापाऱ्यांवर येताना दिसून येत आहे। कारण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आपला माल व्यापाऱ्यांना विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात पहाटे घेऊन येतो, मात्र इथे जर आपण बघितले अनेक दिवसांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश बागडेसह विकास मिरगण, साम टीव्ही, नवी मुंबई।